राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी केलाय। टाकेडोकेश्वर परिसरामधील वासुंदे चौक आणि पारनेर चौकात रस्त्यावरती तसेच सावरगाव काळेवाडी परिसरात चिरा पडलेल्या दिसत आहेत। काँक्रीट टाकल्यानंतर पुरेसं पाणी पुरवठा नसल्यानं दर्जा खालावला आहे असा दावा करण्यात आलाय। कामादरम्यान ट्रॅफिक नियंत्रणासाठी गार्ड, सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक नसल्यामुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय। काळेवाडी इथे झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला। टाकेडोकेश्वर ही पारनेर तालुक्यातील सुमारे 40 गावांची प्रमुख बाजारपेठ आहे। इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि ग्रामस्थ येत असतात। कामामधील निकृष्टता धोकादायक आहे आणि रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली। रवींद्र राजदेव यांनी स्पष्ट केलं की रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामधील त्रुटी दूर करून दर्जा सुधारला नाही तर निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल। सावरगाव, काळेवाडी, मानेवाडी, नांदूर पठार गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते। स्थानिकांनी विकासाच्या नावाखाली सुरक्षा आणि दर्जाकडे दुर्लक्ष न करण्याची मागणी केली आहे। प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अपरिहार्य असल्याचे संकेत दिले आहेत। नगर कल्याण महामार्गासाठी हजारो कोटी रुपये या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार खर्च करते, परंतु रस्त्याचं काम सुरू असताना कोणताही शासकीय अधिकारी या रस्त्याच्या कामासाठी देखरेख करताना दिसत नाही। ठेकेदार देखील शिकाऊ इंजिनियर्सला या ठिकाणी उभं करून या ठिकाणी रस्त्याचं काम करत असल्याचं दिसून आलंय। काम करत असताना कुठलीही क्वालिटी कंट्रोल या ठिकाणी पाहिलं जात नाहीये, तरी शासनानं या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। नगर कल्याण हायवेचं काम चालू आहे, अगदी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। त्यांना विचारणा केली असता आमचं ह्याच पद्धतीचं काम होणार अशी उडवाउडीची उत्तर या ठिकाणी येतात। रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्याच्या कामाला पाणी सुद्धा मारलेलं नाही। त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे कितीतरी ॲक्सिडेंट, जवळजवळ मला वाटतं या 15 दिवसामध्ये 10-12 ॲक्सिडेंट झाले आणि लोक मयत झाले। या कॉन्ट्रॅक्टरने त्याची सुद्धा विचारणा केली नाही। पाणी नाही, त्याच्यानंतर कुठं रस्त्याला दिशादर्शक बोर्ड सुद्धा लावण्यात आलेलं नाही, बाबा इथं काम चालू आहे, ह्या मार्गे जा, त्या मार्गे जा, असं निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे। आज दुपारी काही ठिकाणी पाहिलं, दुपारी काँक्रीट टाकले तर त्याला चिरा गेलेले, त्याचे फोटो सुद्धा आम्ही काढून घेतलेले। अशा पद्धतीचं जर काम झालं, ठेकेदार येणार, हे काम करून जाणार, पुढच्या 2-4 महिन्यात बिलं काढून जाणार आणि पुढे लोकांना याचं पश्चाताप भोगावा लागणार आहे। उद्या खड्डे पडले, ॲक्सिडेंट होणार आहेत, सगळ्याच गोष्टी होणार। याचा शासनाने विचार करावा। आता आम्ही काम बंद केलेलं आहे सध्या, तर यांना विचारणा केली आम्ही, शासकीय माणूस तर असं ना कोणी, तर ते सुद्धा त्या इंजिनियरला सांगता येत नाही। म्हणजे असं एवढा भोंगळा कारभार ह्या कामाचा चालू आहे, तर याची लवकरात लवकर दखल शासनाने घ्यावा। इथं जर शासनाचा माणूस आला तरच आम्ही हे काम चालू करून देणार, याची नोंद घ्यावा। आज नगर कल्याण हायवे रोडवरती हे काम चालू आहे। हे अत्यंत या कामाची आता आरआरनी सांगितलं पाहिजे की ही सर्व बोगस काम चालू आहे। या ठिकाणी
हे शासनाचं याच्यावरती कुठलं लक्ष नाही आहे. या ठेकेदारावरती अनेक या ठिकाणी 2 दिवसापासून मीडियाच्या माध्यमातून बातमी चालू आहे. तर या ठेकेदारांनी लक्ष द्यावे. आणि आता या ठिकाणी आम्ही पूर्ण काम बंद केलेले आहे. सर्व सावरगावचे ग्रामस्थ असतील, RR या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही या ठिकाणी काम बंद केलेलं आहे. कल्याण हवेचं काम चालू असताना, नगर कल्याण हवेचं काम चालू असताना, की आज महिन्यापासून ते 2 महिने झाले काम चालू असताना प्रवास करताना जी तकलीफ होती याचा कुठलाही कॉन्ट्रॅक्टदारांनी विचार केला नाही. की प्रत्येकाला जी अडचण आहे या अडचणीचा कुठलाही विचार न करताना त्यांनी रात्रंदिवस काम चालू ठेवलं. निकृष्ट दर्जाचं काम करत असताना रस्त्याला पाणी नाही, रस्त्याला जी छोटी छोटी झाडं आहे ती त्यांनी काढली नाही. उद्या येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकलला ते झाडं डोळ्याला वगैरे लागतात. की यांचं नेमकं चाललंय काय, याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे नाही याचं काही कुठं काही कळतच नाही. काम चाललंय कुणी काही याबद्दल बोलत नाही. तरी लोकांनी याबद्दल जरा थोडं रस्त्याचं जे काम चाललंय याचं पुरेपूर माहिती घेऊन काम हे चालू करावं. चांगलं दर्जाचं काम करून त्यांनी द्यावं. नाही दिलं तर परत रस्ता रोको हा मोठ्या प्रमाणात सावरगाव फाट्यावर केला जाईल. याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी, ठेकेदारांनी घ्यावी. धन्यवाद. हे जे काम नगर कल्याण NHIचं चालू आहे, तर हे एक आमच्या असं निदर्शनास आलं की हे फक्त काम फास्ट करून घेण्याच्या मार्गानेच चालू आहे. यांचं या कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. आणि गव्हर्नमेंटचा NHIचा कर्मचारीसुद्धा या ठिकाणी नाही. आणि हे जे पाणी मारत नाही तर रस्त्याच्या कडेनं जे साईडपट्टी भरलेली त्याच्यावरती आमच्या स्थानिक लोकांना जे बाजारपेठेचं जवळपास गाव हे टाकळी डोकेश्वर आहे असल्या कारणाने त्या ठिकाणी जावं लागते, ये जा करावी लागते बाईकवरती, मोटरसायकलवर. तर ते अक्षरशः प्रवास हा माणूस अक्षरशः घरी येईल का नाही असं वाटतं. कारण हे पाणी आणि समोरच्या लाईट ज्या पडतात डोळ्यावरती हे, तर याच्याकडे त्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.